नमस्कार मंडळी. आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेले आहेत दीपाली चांद्रायण. मंडळी, आपल्या आयुष्यात कधी कधी असे लोक येऊन जातात की ज्यांचं व्यक्तिमत्व खूप प्रभावी असतं, चतुरस्त्र असतं आणि त्यांना आपण विसरू शकत नाही. तशाच दीपाली चांद्रायण या नागपूरच्या, त्यांची ओळख करून देते सर्वप्रथम मी. SBI, स्टेट बँक ऑफ इंडियामधून निवृत्त झालेले आहेत त्या वरिष्ठ पदावरून. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूरच्या त्या सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि PNT गृहनिर्माण सोसायटीचे त्या अध्यक्ष आहेत आणि एकल ग्राम संघटन नागपूरच्या सदस्य आहेत आणि त्या सक्रिय कार्यकर्ते आहेत. तर नमस्कार दीपाली चांद्रायण. आपण या ठिकाणी माझ्याशी गप्पा मारायला आलात याबद्दल तुमचे आभार मानायला हवेत मी. तुमचं स्वागत आहे. तुम्ही कवयित्री म्हणून तुमची पहिली ओळख आहे. दुसरी ओळख, तुम्ही खूप परोपकारी आहात हे पण मला माहिती आहे. पण तुमचं लहानपण, बालपण हे कुठे गेलं आणि त्या वयापासून तुमच्यामध्ये प्रतिभाशक्ती होती का, याबद्दल सांगा. नमस्कार, जय श्रीराम. माझं बालपण सोलापूर येथे गेलं. जन्म तिथलाच, शालेय शिक्षणही तिथेच झालं, महाविद्यालयीन शिक्षण पण माझं तिथेच झालं. आणि लहानपणापासून मला वाचन लेखनाची खूप आवड होती. अगदी चांदोबा वगैरे गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी, राक्षसाच्या, भूताच्या, त्या सगळ्या अशा वाचन मला चालू राहायचं. आणि लेखनाची पण आवड हळूहळू वाढत गेली. पुढे जाऊन मी मग कादंबऱ्या वाचन सुरू केलं. एकंदरीत सगळे पूर्ण वाचनाची खूप आवड होती. आणि शाळेमध्ये असताना सुद्धा अनेक ह्याच्यात सहभाग माझा राहायचा. खो खोच्या मॅचेसमध्ये, RD परेडमध्ये, गॅदरिंगमध्ये असं मी नेहमीच भाग घ्यायची. आणि थ्रू आऊट पहिल्या वर्गापासून ते शाळेत, आमची त्यावेळेला 11वी मॅट्रिक होती, 10वीपर्यंत मी पूर्ण पहिला किंवा दुसऱ्या नंबरवरती असायची. एक मेरिट स्टुडंट म्हणूनच माझी शाळेमध्ये अशी ओळख होती. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये माझं शिक्षण सुरू झालं. कॉमर्स ग्रॅज्युएट आहे मी. कॉलेजमध्ये पण मला मेरिटवरच ॲडमिशन मिळाली होती आणि स्कॉलरशिपवरच माझं 4ही वर्षाचं शिक्षण झालं. शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथली मी कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. कॉलेजमध्ये असतानाही लेखन वाचन वगैरे आमचं चालू राहायचं. डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये मी सहभाग घ्यायची. इंटर कॉलेजच्या डिबेटिंग कॉम्पिटिशनमध्ये मला प्राइजेस मिळालेले होते. तर ते मला इथे नमूद करावं असं वाटतं. आणि अशा प्रकारे हळूहळू माझा काव्य लेखनाचा प्रवास चालू होता. आणि रेडिओवरती गाणी वगैरे ऐकून असं खूप इन्स्पायर व्हायचं. आणि त्या दृष्टीने मराठी साहित्याकडे माझा ओढ सुरू झाला. जरी मी कॉमर्स ग्रॅज्युएट असले तरी मराठीमध्ये मला जास्त इंटरेस्ट येत गेला. तुम्ही शाळेत असताना शिक्षकांच्या आवडती विद्यार्थिनी होत्या आणि लग्नानंतर आम्हा सगळ्यांच्या तुम्ही एक आवडत्या व्यक्तिमत्व होत्या. पण लग्नानंतर तुम्ही बँकेत नोकरीच्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या आणि नोकरी तुम्हाला लागली. पण त्यापूर्वी पण तुम्ही काहीतरी काम केलंय, त्याबद्दल सांगा. हो, 1979 मध्ये माझं दिलीप चांद्रायण यांच्याशी लग्न झालं आणि मी नागपूरवासी झाले. त्याच्यापूर्वी 1977 मध्ये मला मेडिकल कॉलेज सोलापूरला ॲडमिनमध्ये मी जॉब केला. आता साधारण 2.5 वर्ष तिथे जॉब केला आणि नंतर 79 मध्ये लग्न झालं. त्याच्यानंतर परत 2.5 वर्ष इकडचा जॉब झाला आणि एक टोटल 5 वर्ष मेडिकलचा जॉब झाल्यानंतर 1982 मध्ये मला स्पर्धा परीक्षा वगैरे दिल्या स्टेट बँकेच्या आणि त्याच्यातून मेरिटमध्ये माझं तिथे सिलेक्शन झालं स्टेट बँकेच्या ह्याच्यामध्ये. आणि मग तिथून मला बँकेची नोकरी सुरू झाली. पण मग कवयित्री म्हणून प्रवास कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला, पहिली कविता कोणती? आणि मी सुरुवातीला जेव्हा लेखन वाचन माझं चालू राहायचं, छोट्या छोट्या कविता करायचे मी शाळेच्या मॅगझिनमध्ये किंवा कॉलेजच्या मॅगझिनमध्ये जायच्या. मग ते जेव्हा लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी पण ते सगळं पाहिलं आणि मग मला खूप प्रोत्साहन मिळत दिलं. त्यांच्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि त्यांच्याच सर्व प्रोत्साहनामुळे माझा एक पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला, तो म्हणजे सांजवात. तर तो सांजवात हा काव्यसंग्रह, पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झालेला. कोणाच्या हस्ते? तर त्यावेळेचे ते मामा गंदे म्हणून होते. तेव्हा देशपांडे सभागृहात टोटल 102 काव्यसंग्रहाचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळेचे मंत्री रणजित देसाई हे होते ते. आणि सुप्रसिद्ध गझलकार कैलासवासी सुरेश भटही त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. अरे वा. तर त्यावेळेचा हा काव्यसंग्रह आहे. आणि ह्या काव्यसंग्रहामध्ये
यापूर्वी मी 1-2 कविता केल्या होत्या आणि घरात पण असंच देवासमोर आपली दिवा लावण्याची संस्कृती असते. संध्याकाळच्या वेळेला आपण दिवा वगैरे ती कविता लावतो ऐकवाच तुम्ही, मला फार त्यावेळेला आवडते. हां, तर त्यावेळेला ती एक मला कविता स्फुरलेली आहे आणि ती 1-2 मासिकांमध्ये पाठवली होती. त्याला मला पहिलं बक्षीसही मिळालं होतं आणि त्या अनुषंगाने ह्या काव्यसंग्रहामध्ये मी ती कविता पहिली ठेवली होती. तर ती कविता मी आता इथे सादर करते. तर त्या कवितेचं नाव आहे ज्योतीचे बोल. तर ती अशी: देवघरातील देव्हाऱ्यात मंद तेवते वात दिव्याची, प्रज्वलित होते कांती ज्योतीची, अन हळूच वदते देवाला, काय तुझा भक्त साहा, नव्या धुन्याचे स्तोम माजवितो, मिथ्या कल्पना उरी बाळगतो. असेन मी समयी मदली, वा असेन मी निरांजनीची, असेन मी पणतीची, वा असेन मी दिवटीची, जुनी असो वा नवी, रूप माझे एकच खरे, प्रकाश देणे हाची धर्म, स्वज्वलनात मरणे हेची कर्म. कुरुक्षेत्राच्या रणांगणात तूच बदला पार्थास, आहे आत्मा अमर, आहे आत्मा एकच, जुनी शरीरे त्यजून प्रवेशितो नव्यात. वा, मग मग कशास हवे हे अवडंबर जुन्या नव्याचे, अन कशास हवे हे अवडंबर मिथ्या कल्पनांचे. अशी ही ती कविता, तर ती ह्या काव्यसंग्रहामध्ये प्रकाशित झालेली होती. तुमच्या बाकीच्या काव्यसंग्रहाबद्दल पण सांगा. त्यानंतर माझा एक दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, तो म्हणजे स्वानंददीप. हा स्वानंददीप काव्यसंग्रह जेव्हा प्रकाशित झाला त्यावेळेला माझे मिस्टर नव्हते, तर त्यांना हा मी डेलिगेट केलेला हा आहे काव्यसंग्रह. त्याच्यामध्ये पण मी त्यांच्यावर केलेली एक कविता सुरुवातीची आहे, तर ती मी नंतर वाचून दाखवीन किंवा वेळेअभावी पाहू काय ते. तर हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला तर संस्कृतचे गाढे अभ्यासक आणि प्राचार्य असलेले रामटेकच्या संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू राम शेवाळकर यांच्या हस्ते हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळेला त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे त्यांच्या घरी जाऊनच या काव्यसंग्रहाचं उद्घाटन झालेलं होतं. त्यानंतरचा हा एक तिसरा काव्यसंग्रह आहे कर्मबंध. हा 2014 मध्ये प्रकाशित झाला आणि हा पूर्णपणे बँकेला डेलिगेट केलेला आहे. त्याच्यातील सगळ्या कविता बँकेच्या प्रत्येक प्रॉडक्ट्सवरती केलेल्या आहेत. तर या काव्यसंग्रहाचं उद्घाटन साहित्य विहारच्या आशाताई पांडे, त्या मराठीच्या गझलकार आहेत, म्हणजे त्या आहेत अजूनही, तर त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं होतं. आणि पंजाब नॅशनलच्या बँकेचे एक प्रमोद जोशी म्हणून होते, तेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. साहित्य विहारच्या थ्रू याचं उद्घाटन झालेलं होतं. की इथे 2 पुरस्कार तुम्हाला मिळालेले दिसत आहेत, त्याच्याबरोबर सुमारे 550 पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत का वेगवेगळ्या ठिकाणी, नाही का? पण मला एक प्रश्न असा म्हणायचा आहे की तुम्ही एकल पालकत्व, माझ्या भावाचं अकस्मात निधन झालं आणि त्यानंतर म्हटलं तर तो इतका सगळ्यांचा आवडता होता की अनेक लोकांना म्हणजे ते भरून टाकणारी, म्हणजे लोक अनेक रडले अक्षरशः त्या ठिकाणी. अचानकच, म्हणजे काही आजार पण नसताना तो गेला ब्रेन हॅमरेजनी. पण मग एकल पालकत्व निभावताना 2 मुलं वाढवले, त्याबरोबर सासूबाईंची जबाबदारी पण आजारी असायच्या, ती तुमच्यावर होती. तर हे एकल पालकत्व निभावताना ही तारेवरची कसरत झाली असेल, तर ते तुम्ही कसं निभावलं ते सांगा. हां, तर म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. त्यानुसार काय झालं, एकदम माझा हा काव्यप्रवास चालू असताना अचानकपणे दुःखाचा डोंगर कोसळला आणि माझे मिस्टर दिलीप चांद्रायण यांचं एकाएकी निधन झालं. त्यांची डेथ झाली आणि त्याच्यानंतर माझ्यावर सगळी संसाराची जबाबदारी पडली. लहान मुलं, त्यांची शिक्षण, एकल पालकत्व, बँकेची नोकरी, सासूबाईंची जबाबदारी, अशा सगळ्या स्तरावर मला लढायची होती. त्याच्यात मुलांना पण चांगल्या पद्धतीने बिल्टअप करणं हे एकच ध्येय माझ्यासमोर होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये काय असतं ना, की परिस्थिती आपल्याला सगळं शिकवून देते. त्याप्रमाणे मला पुढे पुढे सगळ्या गोष्टी करता येत गेल्या. एकतर परमेश्वर बळ देतो, हिंमत देतो, परिस्थिती शिकवते
आणि ह्या सगळ्यातून पुन्हा आपल्या नातेवाईकांची सहकार्य वगैरे ह्या सगळ्या याच्यातून मी त्याच्यातून तरुण निघाले. दोन्ही मुलं उच्च विद्याभूषित झाली आणि चांगल्या पदावर आहेत. त्यांची शैक्षणिक वाटचालीमध्ये तुमचा खूप मोठा सहभाग होता. तर ते दोन्ही मुलांचं शिक्षण याविषयी पण सांगा. हां, तर एकल पालकत्व निभावत असताना मुलांना मोठं करण्याचं एकच ध्येय माझ्यासमोर होतं आणि मुलांनी पण मला तशी साथ दिली. दोघंही चांगले उच्च विद्याविभूषित आहेत आणि आता ते दोघंही चांगल्या ठिकाणी नोकरीवर लागलेले आहेत. त्यांचा जॉबही चांगला आहे आणि त्यांच्या कार्याच्या ठिकाणी ते प्रिय पण आहेत, नावाजले पण आहेत, त्यांना प्रमोशन मिळाले आहेत आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. आणि त्याच्या म्हणजे ते एवढ्या चांगल्या याच्यावर असल्यामुळे मी कृतकृत्य झाले आहे आणि खूप धन्यता वाटते मला. त्याचा खूप अभिमान वाटतो आणि हे कौतुकास्पद गोष्ट आहे, हे मी केव्हाही मान्य करते. नाही, मुलांना उत्तम संस्कार दिले, दुसऱ्यांच्या नेहमी उपयोगी पडायचं हे लहानपणापासून शिकवलंय. पण त्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कितीदा पालक सभा असतात, कितीदा मुलांच्या करिअर ऑप्शनसाठीच्या मदत असते आणि हे सगळं करताना खरंच तुमचा कस लागला असेल. पण मला असं वाटतं तुमच्या या वाटचालीमध्ये तुम्हाला तुमच्या मोठ्या बहिणीचा खूपच महत्वाचा सहभाग राहिलेला आहे. तर त्याविषयी तुम्हाला सांगायचं. हे तर खरंच आहे. म्हणजे लहानपणी पण माझे वडील गेल्यानंतर माझी मोठी बहीण मंगलाताई शेंडे आणि जिजाजी सुरेश शेंडे ह्या दोघांनी आमचं पालकत्वच घेतलं होतं. त्याच्यानंतर मिस्टर गेल्यानंतरही माझ्या कठीण काळात पूर्णपणे त्यांनीच मला सहकार्य केलं. त्यांच्या सपोर्टशिवाय मी पुढे जाऊ शकत नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये कसं मी त्यांचे ऋण म्हणा किंवा त्यांची कृतज्ञता इतकी आहे, ते माझ्या अगदी म्हणजे कसं आई-वडिलांच्याच जागी आहेत. मी त्यांना तसंच मानते आणि नेहमीच मी त्यांच्या ऋणात राहीन. आत्तापर्यंतच्या पूर्ण सगळ्या वाटचालीमध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे. पण हे सगळं करताना ठीक आहे, ते इतके म्हणजे मोठे जे तुमचे बहिणीचे यजमान आहेत ते इतके जबरदस्त खंबीर आहेत की त्याच्याबद्दल सगळ्यांना आदरणीय व्यक्तिमत्वच आहेत ते, आणि तुमची बहीण तुमच्या पाठीशी राहिली. पण हे सगळं करत असताना तुम्ही देखील इतरांना खूप प्रेरणादायी कार्य केलंय, हे मला माहिती आहे. तर तुम्ही ते कार्य सांगा. अच्छा, तर आता माझा लेखनाचा छंद तो पाहून म्हणा, सतत पाहून, ऐकून, वाचून असं करून त्याच्यामध्ये माझ्या मावस सासूबाई कुसुमताई कपाळे या भोपाळला, आता सध्या त्या नाही आहेत, हयात नाही आहेत, 1 वर्ष झालं त्यांना जाऊन. तर त्यांना पण खूप असं वाटायचं की म्हणजे त्यांनाही लेखनाचा वगैरे खूप छंद होता. तर त्या नेहमी मंगलाष्टकं करणं, काव्य करणं असं चालू राहायचं त्यांचं. तर माझे जेव्हा 2-3 संग्रह पाहिल्यानंतर त्या खूप प्रेरित झाल्या आणि आम्ही पण त्यांना खूप प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यात त्यांचा पण एक भावभक्तीचा नजराणा हा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्याच्यासाठी मी त्यांना सहकार्य केलं आणि तो आपल्या घरी या ठिकाणी इथेच आशाताई पांडे या साहित्य विहारच्या ज्या अध्यक्ष होत्या त्यांच्याच हस्ते याच ठिकाणी त्यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं. हो, आणि तेव्हाही 5-50 जास्त लोक उपस्थित राहिले होते आणि तो एवढा मोठा समारंभ घडवून आणला तू. आणि वर कोणालाही आम्हाला माहित नव्हतं, तो एक सरप्राईज धक्का होता. तर त्याचं सर्व श्रेय तुला जातं. नाही, तसं श्रेयाचा काही प्रश्न नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे ते त्यांना प्रेरणा मिळाली आणि आपल्यामुळे दुसरं कुणीतरी प्रेरणा घेतो, हा एक आनंद आणि समाधानाची गोष्ट असते ना, तो एक आनंद वेगळाच असतो. पण त्याच्याबरोबरच एक मला असं वाटतंय अजून कोणाचं तरी दुसरं अजून म्हणजे माझी भाची भारती शुक्ल ती नाशिकला असते, भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. तर तिला पण तशी लहानपणापासून ती पण सगळी ऑलराऊंड आहे. त्या म्हणजे पेंटिंग म्हणा, डान्स म्हणा, गायन म्हणा, सगळ्या याच्यामध्ये आहे. आणि माझ्या लेखनाचं हे ते पाहून तिला पण खूप प्रेरणा यायची आणि ती पण करत राहायची कविता वगैरे. तर त्यात तिने पण एक तिचा प्रहररंग नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित केला. तर तो शेंडेंच्या घरी त्याचं प्रकाशन झालेलं होतं. मग त्याचं मी अँकरिंग केलं होतं. मला आठवतंय की तिची बहीण, मोठी बहीण वाटते चेतना बक्षी ना, लहान बहीण, सर्वात लहान बहीण चेतना ही आमच्या ठाण्याला राहते आणि नॅचरल ती डॉक्टर आहे म्हणे, ते प्रभावी व्यक्तिमत्व आहे. एकदा तिला मी म्हटलं होतं की आमच्या दीपाली वहिनी तिथे तुझ्या बहिणीमुळे छान राहतात. तर ती म्हणाली बिलकुल नाही, आम्ही लहान असताना मावशीने आमच्यासाठी किती केलंय, म्हणजे तिला सुद्धा इतकं तू आठवणीमध्ये आहे
की तिच्या बालपणाचा आणि तुझा जो सहभाग आहे तो अगदी त्याच्यातनं माझ्या असं एक लक्षात आलं की तू सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जिथे जिथे गेलेली आहेस तिथे काही ना काही दिलेलं आहे आणि एक आपली एक ठसा उमटवलेला आहे त्यांच्या मनावरती. तसा माझ्याही मनावर उमटवलाय म्हणून तर मी इथे नागपूरला आले तुला भेटायला, तुझी भेट घ्यायला. तर यानंतर तुझ्या नातवांबद्दल सुद्धा मला वाटतं नातू सुद्धा आजी आजी करून तुला मिस करतात जिथे जिथे नोकरीच्या ठिकाणी मुलं राहतात त्यांच्याबद्दल सुद्धा सांग. हो, आता मुलांची लग्न झाले, नातवंड, सुना पण खूप कौतुकास्पद आहेत, गौरी, सोनल. आणि त्या सगळ्या आपापल्या याच्यामध्ये छान व्यवस्थित राहतात, सगळं त्यांचं व्यवस्थित चालू आहे. नातवंड पण खूपच मस्त, म्हणजे आता नातवंड म्हणजे काय, दुधावरची साय, आनंदाचा गुलकंद आणि अगस्त्य ना आनंदकंद. हा, नातवाचं नाव एका अगस्त्य आणि दुसऱ्याचं काय? दुसऱ्या श्रीपादचा मुलगा तो अगस्त्य आणि ओंकारचा शौर्य. दोघंही गणेशोत्सवामध्ये भाग घेत असतात, डान्सचे कार्यक्रम करतात, चालू असतात त्यांच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या. आणि या सगळ्या याच्यामध्ये आता निवृत्तीनंतर तुम्ही काय करता ते सांगा. निवृत्तीनंतरचं म्हटल्यानंतर काय, आता मी कसं, मला स्वतःला बिझी ठेवायचा, एकतर काव्यलेखनाचा छंद, त्यातही मी बिझी राहते, आणि काही सोशल वर्क करावं म्हणून म्हणा, किंवा काही एक प्रेरणा आपल्याला मिळते त्या दृष्टीने, म्हणून मी 2-4 ठिकाणी अशी झाले. आणि कोविडच्या काळामध्ये ॲक्च्युली काय, तेव्हा मी एक 5-6 साहित्य ग्रुपमध्ये जॉईन झालेली होते. तर त्या ठिकाणी पण साहित्य लेखन वगैरे व्हायचं, स्पर्धा व्हायच्या, त्या स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाले, ऑनलाईन सर्टिफिकेट्स मिळाले. त्याच्यानंतर तिथे परीक्षण वगैरे पण करायची, स्पर्धांचे निकाल पण द्यायची. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद त्याची सेक्रेटरी आहे, तिथे पण परीक्षण वगैरे केलेले आहेत बरेचदा. आणि मागच्या वर्षी ते संमेलन झालं, त्याच्यामध्ये ही मला ट्रॉफी मिळाली होती, तिथेही मी संमेलनात भाग घेतला होता. आणि आता सध्या म्हणजे PNT सोसायटी, गृहनिर्माण सोसायटी आहे, तर तिथे मी उपाध्यक्ष आहे. तर तिथे पण आमच्या ऑनररी काम असतं, आणि तिथे मीटिंग्स वगैरे चालू असतात सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीनं, सोसायटीचं हित या दृष्टीनं. त्या याच्यामध्ये मी कार्यकारिणीमध्ये आहे, सध्या ते उपाध्यक्ष पदावर आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे एकल ग्राम संघटन ही एक संघाची ब्रँच आहे. तर ह्या शाखेचं प्रचंड मोठं काम आहे, ते सगळं ग्रास लेवलला, म्हणजे खेड्यापाड्यांमध्ये असं त्याचं तुफान काम आहे एकदम. तर त्या कामामध्ये कसं, ह्या म्हणजे आपण त्यांची हेच नाही करू शकत, इतकं प्रचंड ते काम आहे. म्हणजे आदिवासी दत्तक एक घेतलंय तुम्ही खोयडं. हा, तर त्याच्यामध्ये काय असतं, एकल ग्राम म्हणजे एक गाव, एक विद्यालय हे, आणि एक आचार्य, असं त्याची ती संकल्पना आहे. तर आपल्या देशामध्ये कसं खूप खेडीपाडी गावं, म्हणजे पूर्ण कसं शेतीप्रधान देश आहे, आणि अत्यंत छोटी छोटी खेडी पाडी वगैरे असे सगळे असतात. तर तिथे काही वर्षापूर्वी, म्हणजे भाऊराव देवरस जे होते संघाचे कार्यकर्ते, त्यांनी झारखंडच्या धनबाद इथे एकल विद्यालय पहिल्यांदा सुरू केलं, आणि नंतर हळूहळू ही संख्या वाढत आज तागायत जवळपास आपल्या देशामध्ये 1 लाखाहून अधिक एकल विद्यालय आहेत. तर ह्या एकल विद्यालयाचं कामही प्रचंड आहे, आणि त्या एकल विद्यालयामध्ये जे आचार्य म्हणून नेमणूक होते त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि त्याच गावामधला कोणीतरी एखादा शिक्षित लेडीज किंवा जेंट्स कोणी असेल, त्यांना त्याची नेमणूक केली जाते आचार्य म्हणून. आणि त्यांचा जो सगळा खर्च असतो तो जेवढा आहे त्याप्रमाणे एक गाव एकाने दत्तक घ्यायचं, अशी एक ठराविक अमाऊंट देऊन गाव दत्तक घ्यायचं, अशी ती संकल्पना आहे त्याच्यामध्ये. कोणत्या खेड्यामध्ये तर मी ते पांढरकवड्याच्या इकडे असे 2-4 खेडी आहेत, तर ते दरवर्षी वेगळी देतात. तर मागच्या 4-5 वर्षांपासून मी एक गाव दत्तक घेते, आणि एक गाव दत्तक घेते, आणि ती अमाऊंट भरून तिथे मग आपण तिथे जायचं, म्हणजे व्हिजिट करायचं, ग्राम व्हिजिट. तर त्याच्यासाठी सगळ्या समितीच्या ज्या महिला असतात सगळे मिळून आम्ही ठरवून जातो तिथे. तिथल्या मुलांना काही गिफ्ट वगैरे देतो, किंवा शालेय साहित्य वगैरे बक्षीस म्हणून दिले जातात, त्यांना गिफ्ट दिले जातात. आणि आम्ही तिथे त्यांच्या काही अडचणी असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण मी असं म्हणेन, तुमच्या या सगळ्या वाटचालीमध्ये आता बँकेची नोकरी म्हटलं की कॅशशी संबंध येतो, कधी ना कधी पोस्टवर अनेक अडचणीचे प्रसंग आले असतील, पण तुमची जी नोकरी आहे ती एकदम स्पॉटलेस राहिली आहे. आणि इव्हन एकटं पालकत्व निभावताना मुलं इतकी सुसंस्कारित आणि चांगली निघावी, म्हणजे तुमच्यावर परमेश्वराची कृपा प्रसाद पण असला पाहिजे.
असं मला वाटतंय. हो, ते तर आहेच. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय या गोष्टी घडतच नाहीत. खरंच. कारण मी जवळपास बँकेमध्ये 20 पेक्षाही जास्त वर्ष, म्हणजे टोटल 35 वर्षाची बँकेची नोकरी झाली आणि 5 वर्ष मेडिकलची, टोटल 40 वर्ष. पण त्याच्यात 35 वर्षाच्या नोकरीमध्ये 20-22 वर्ष मी ते बँकेच्या कॅश ऑफिसर पदावरती काम केलेलं आहे. वा. आणि कॅश ऑफिसरच्या पदाचं काम करत असताना प्रत्येक वेळेला कॅश म्हणजे रिस्कच असते खूप. हो. तर पदोपदी कितीकच वेळा कित्येक अडचणी येत गेल्या आहे. नवीन तर आमचं CBS सुरू झालं त्यावेळेला अशा अनेक अडचणी गेल्या. कनेक्टिव्हिटी जायची, कोणाला तरी डबल क्रेडिट व्हायचं, कधी कोणाला एक्सेस पेमेंट व्हायचे, अशा पुष्कळ गोष्टी व्हायच्या. तर त्याच्यातून सुद्धा मला कधी म्हणजे फरक लागला नाही, कधी 10 रुपयाचा सुद्धा. पण माझ्या कामात परफेक्शन असायचं हे मात्र मी कबूल करते. कारण त्यामुळेच मला प्रत्येक ठिकाणी अशी जोखमीची कामं दिली जायची. तुम्ही जी बक्षिसं मिळवली ती जरा आपण बघूया. आहे तर 550 बक्षिसं, पण त्याच्यातली थोडीशी इतरांना बघण्यासाठी या ठिकाणी ठेवूया. तर मग मग दीपाली वहिनी, तुझ्या आयुष्यातले आनंदाचे काही क्षण अविस्मरणीय तू सांगू शकतेस का? हो, अगदीच सांगू शकते. 2009 मध्ये जेव्हा रिसेशन पिरियड सुरू होता त्यावेळेला श्रीपादला एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळाला आणि 3 महिन्यात प्रमोशनवरती तो USA जाण्याची त्याला संधी मिळाली. हा माझ्या आयुष्यातला अत्यंत अत्युच्च आनंदाचा क्षण. दुसरा म्हणजे 26 जानेवारी 2000 मध्ये ओंकार दिल्लीला RD परेडसाठी गेला होता. महाराष्ट्रातून नागपूर विभागाकडून गेला होता आणि त्यावेळेला तो फर्स्ट प्राइज घेऊन आला. त्यावेळेचा एक आनंदाचा क्षण. आणि तिसरा म्हणजे 2010 मध्ये ओंकारलाही कॅम्पसमध्ये जॉब मिळाला. तो एक MBA झाल्यानंतर त्याला कॅम्पसमध्ये जॉब मिळाला औरंगाबादमध्ये. तर तो एक माझ्या आयुष्यातला अत्यंत अत्युच्च आनंदाचा क्षण. तर मग तुमच्या या यशस्वी वाटचालीचं रहस्य काय सांगाल तुम्ही? आता मी एक 4 तत्व फॉलो करते पाहावं. एक म्हणजे कोणाच्याही आयुष्यात जास्त आणि कोणाच्याही कार्यात इंटरफेरन्स करत नाही. पॉझिटिव्ह विचार असतो. योग्य वेळी जिथे पाहिजे तिथे एंट्री घ्यायची आणि योग्य वेळी तिथून विड्रॉ व्हायचं. आणि नात्यातील सुरक्षित अंतर, कुठलंही नातं असू दे त्यामध्ये अंतर अगदी सुरक्षित ठेवायचं. स्वतःला बिझी ठेवायचं, आपल्या छंदामध्ये आनंद मानायचा. याच्यातच खूप आनंद आणि समाधान मिळतं. ते अत्यंत महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. ते म्हणजेच खरं तर आई वडिलांची पुण्याई, हेच मी शेवटी म्हणेन. मग आता आपली मुलाखत इथेच, आपल्या गप्पा इथेच थांबवूया आपण. नाही, पण त्यापूर्वी अजून एक मला छोटंसं तुला एक सरप्राईज द्यायचं आहे बरं का सुषमा. तुझ्यावरच एक मी छोटीशी कविता केली आहे. सुषमा पांढरी पांडे पहिल्या अक्षरांनी सुरुवात झालेली ही कविता. मोठ्या असल्यामुळे मला तर तुम्ही म्हणाल ते तर ती अशी कविता आहे. सुषमा पांढरी पांडे, सुपर डुपर व्हिडिओ करण्याच्या छंदाशी घट्ट मैत्री, षटकार मारला आदर्श शिक्षिकेच्या अध्यापन क्षेत्री, माणुसकीचे दर्शन आचरणातून पदोपदी दिसे, पांढरी पांडे प्रकाशाची सावली लाखात शोभत असे. ढग भरल्या आयुष्यात जरी असती दुःखाच्या गारा, रिमझिम पावसासम सुखकारक बरसो धारा. पाहण्यास नसे दुजा भाव कधी कोणाप्रती, देण्यास सहाय्यता तत्पर दोन्ही करा नीती. करण्यास वाट चाल यशकीर्तीची, शुभेच्छा आमुची उज्ज्वल भविष्याची, उज्ज्वल भविष्याची, उज्ज्वल भविष्याची. धन्यवाद. धन्यवाद दीपाली चंद्रायण. आपण या ठिकाणी माझ्याशी गप्पा मारल्यात आणि त्या मला रेकॉर्ड करू दिल्या, याबद्दल तुमचे आभार. आणि आजचा हा भाग माझ्या आवडत्या आतेभावाला म्हणजे यांचे मिस्टर दिलीप चंद्रायण यांना समर्पित. धन्यवाद. आज्ञा असावी.